सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आयोजित आनंद पार्क आणि परिसर ठाणे येथील स्वर्गीय अनंत तरे यांच्या देवीच्या दर्शनात सौ रश्मी ठाकरे यांनी या नवरात्र उत्सवाला भेट देऊन देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। या प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रश्मी ठाकरे यांचं जोरदार स्वागत आणि सत्कार माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या वतीने करण्यात आला। तर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आनंद पार्क आणि राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय तरे यांच्या वतीने करण्यात आले। तर संजय तरे यांच्या निवासस्थानी यावेळी रश्मी ठाकरे यांनी भेट दिली। सदर नवरात्र उत्सवाची स्थापना 1988 साली संस्थापक स्वर्गीय अनंत तरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली। स्वर्गीय अनंत तरे यांनी सुरू केलेला हा व इतर उत्सव त्याच जोमाने व उत्साहात सुरू आहे। यापुढेही असेच सुरू राहतील अशी अधिक माहिती माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांनी दिली आहे। तर माजी नगरसेवक राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष संजय तरे यांनी सगळ्यांचे आभार मानले। आमचं हे आनंद पार्क नवरात्रोत्सव मंडळ आहे। हे आदरणीय दादा अनंत तरे साहेबांनी हे दिघे साहेबांच्या प्रेरणेने स्फूर्तपणे हे चालू केलेलं आहे आणि 36वे वर्ष आहे। आणि मला आनंद वाटतो की आमच्या नवरात्रोत्सव मंडळामध्ये कुठेही बाजारू किंवा हल्ली देवीपेक्षा जास्त महत्त्व त्या गरब्याला असतं किंवा धांगडधिंगा असतो, तसा कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा आम्ही करत नाही। देवीला प्राधान्य देतो, तिच्या पूजेला प्राधान्य देतो। सगळ्या तिच्या आरती असतील का असतील त्याच्या पूजा पहिला आणि नंतर आपण काय कार्यक्रम असतील तर। यावर्षी आमच्या नवरात्रोत्सव मंडळातले बरेचसे कार्यकर्त्यांचं निधन झाल्यामुळे आम्ही यावर्षी भोंडला किंवा आम्ही ठेवतो ते पण पारंपरिकच खेळ ठेवतो, भोंडल्यासारखे खेळ ठेवतो किंवा होम मिनिस्टर महिलांसाठी असं ठेवतो। पण ह्यावर्षी आम्ही कुठलाच कार्यक्रम ठेवलेला नाहीये। आणि आज आदरणीय रश्मी वहिनी यांनी दरवर्षीप्रमाणे आमच्या मंडळाला भेट दिली, सगळ्या महिलांचा आनंद द्विगुणित केला आणि खरंच आम्ही आभारी आहोत त्यांचे की आठवणीने ते आमच्याकडे देवीचं दर्शन घ्यायला येतात। आणि अशाच प्रकारे आम्ही पुढे पण हे जे मंडळ आहे की तुम्ही एक फेसबुकला बघितलं असेल की त्यांनी सांगितलं की नवरात्रीत जागायला तुम्हाला वेळ नाही पण गरबा खेळायला वेळ आहे, तर तशा प्रकारचं आमचं कुठलंही आम्ही प्राधान्य अशा गोष्टींना न देता आजही आजच्या काळात पूर्ण भक्तिभावाने हा नवरात्रोत्सव साजरा करतो।